नवी मुंबई शहरामध्ये पुनर्विकासाला वेग आलेला आहे। घनसोली येथील जे आहेत 7 सोसायटी आहे, सिम्प्लेस ही सोसायटी होती आणि 7 सोसायटी एकत्र येत आज सर्व 3,500 लोकांनी आज भोगवती जो आहे बिल्डर यांना दिलेले आहेत आणि पुनर्विकास जे आहेत मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतं। आपल्यासोबत पुनर्विकासामधले जे सोसायटीमधले नागरिक आहेत, सभासद आहेत। सर, 7 सोसायटी एकत्र आलेले पुनर्विकासासाठी बरोबर। आज या ठिकाणी बिल्डर नियुक्ती होती, विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेलं होतं। या ठिकाणी जवळजवळ 95% लोक उपस्थित राहून आज सर्वांनी बिल्डर नियुक्तीसाठी सर्वांनी बिल्डर नियुक्ती केलेले, सर्वांनी मान्यता दिलेली आहे। समाजसेवक सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून खरं तर हा प्रकल्प मार्गी लागतोय। भगवतीसारखं एवढे मोठे बिल्डर आज या ठिकाणी येऊन त्यांनीसुद्धा आम्हाला सर्व आश्वासन दिलेत। पूर्णपणे सगळ्या पद्धतीनं लवकरात लवकर काम करण्याची त्यांनी गॅरंटी दिलेली आहे। आज 1 RKमधून आम्हाला या ठिकाणी 2 BHK मिळणार आहे। खरोखर सर्व लोक आनंदी आहेत। 1 RKतून थेट 2 BHK मध्ये जात आहेत। सर, तुम्ही समाधान आहात का? थेट तुम्हाला 2 BHK घर मिळत आहे? अगदी आम्ही खूप समाधानी आहे, कारण ज्या वेळेला आम्ही इथे राहायला आलो त्यावेळेला आमची प्रत्येकाची कुटुंब छोटी होती। आज प्रत्येकाची कुटुंब मोठी झाली, मुलं मोठी झाली, लग्नाला आली, लग्न व्हायला आली। अशा वेळेला आम्हाला अडचणी व्हायला लागल्या की एवढ्या छोट्या कुटुंबामध्ये आम्ही घरामध्ये आम्ही कसं मुलांचे लग्न करू शकतो। परंतु आता अशी परिस्थिती आहे की दादाने आमचा तो प्रश्नच निकालात काढायचा प्रयत्न केला आणि तो आज निकालात निघतोय। आज भगवतीला आपण इथे मान्यता दिलेली आहे आणि त्यांनी 2 BHK आपल्याला देण्याचं त्यांनी वचन दिले आणि या वचनामधून आम्ही आमच्या घरातील मुलांचं, महिलांचं याच्यातून आम्ही त्यांचं जे स्वप्न होतं ते आम्ही पूर्ण करायचं। दादाच्या मार्फत आम्ही एक कमिटी या नात्याने, सभासद या नात्याने आम्ही या सभासदांना एक आणि दादांच्या तर्फे आम्ही सभासदांना आश्वासित करू इच्छितो की भगवती जे बिल्डर आहेत त्यांचं जे पूर्वीचं काम आहे ते पाहूनसुद्धा आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला आपल्या अपेक्षापेक्षा लवकरात लवकर आपला प्रोजेक्ट पूर्ण लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण होईल आणि 2 BHK मध्ये घर जातील असं सर विरोधी पक्षांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला। काय राजकारण झालं होतं आणि तुम्ही सर्व लोक एकत्र येऊन का पुनर्विकास करू शकला? बिल्डरकडे जाण्याची वेळ तुमच्याकडे का आली? प्रथम आता जसं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की आज 7ही सोसायट्यांचे संचालक आणि सभासदांच्या पूर्णपणे विश्वासाने आणि सहमतीनं आज विकासक म्हणून आम्ही भगवती बिल्डर्स यांची जी नियुक्ती केली त्याचं कारणच असं आहे की इथून पुढच्या प्रक्रिया, कारण इथून मागच्या प्रक्रिया ज्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला असे आमचे लाडके युवा समाजसेवक सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प चालू आहे आणि गेली 2-3 वर्ष आमच्या सर्व संचालक मंडळ आणि सभासदांना विश्वासात घेऊन त्यांनी खूप पारदर्शक आणि कायदेशीर मार्गाने किंवा कायदेशीर पद्धतीनं हा जो प्रकल्प किंवा याची असणारी प्रक्रिया जी राबवली त्याच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे। आणि आज आनंद सांगायचं म्हटलं तर जसं आता संतोष पाटील साहेबांनी सांगितलं की 95% सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, सौरभदादांच्यावरती विश्वास ठेवून आले आणि या ठिकाणी त्यांची बहुमतानं आज पण या विरोधी पक्षांनी राजकारण केलं का? निश्चितच तुम्ही स्वतः पुनर्विकास का करू शकले नाहीये? निश्चितच त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, कारण अशा राजकारण करणाऱ्या व्यक्तींकडे आमचा कुठलाही सभासद किंवा संचालक त्याच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही दुर्लक्ष करतो। कारण इथं बहुमतानं जवळजवळ 95 ते 98% सभासद एका बाजूने आहे, विकासकाच्या बाजूने आहेत आणि अशा व्यक्तींकडे आम्हाला वाटतं लक्ष देण्याची गरज नाही, कारण हे पॉलिटिकल दबाव आहेत, राजकारणाचे दबाव आहेत। तर अशा व्यक्तींना आम्ही महत्त्व कोणी देत नाही, कारण या ठिकाणी आमची घरं आहेत, त्याचे बहुमत आम्हाला आहे, आम्हाला अधिकार आहेत। इथं काय निर्णय घ्यायचे हे अधिकार जर आम्हाला आहेत आणि आमच्याकडे जर पूर्ण बहुमत आहे तर अशा व्यक्तींकडे मला वाटतं आम्हाला कोणाला लक्ष देण्याची गरज नाही असं आम्हाला वाटतं। कुणाला लक्ष देण्याची गरज नाही, पुनर्विकास आम्हीच माध्यमातून करतो अशी भूमिका इथल्या रहिवाशांनी व्यक्त करताना दिसून येते। कॅमेरामॅन ज्ञानेश पाडेसह विकास मिरे, साम TV, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।